पाकिस्तानला गेलेल्या नागपूरच्या सुनीता जमगडेचं प्रकरण अधिक गंभीर होत चाललेलं आहे। नागपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। पाकिस्तानमध्ये 9 दिवस पाकिस्तानी रेंजरच्या ताब्यात असलेल्या सुनीता जामगडे परत आल्यानंतर तिच्या मोबाईलमध्ये 2 संशयास्पद ॲप्स आणि चॅटिंग आढळलं, तर तिची नागपूर पोलिसांकडे चौकशी करण्यात येते। त्यांचं डिटेल स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे। त्यासोबतच त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी जे लोकेशन्सचे नावं सांगितलेले आहेत, आपण त्यांच्या मोबाईलच्या रेकॉर्डवरून ते देखील क्रॉस चेक केलेलं आहे की त्या दिवशी त्या संबंधित ठिकाणी होतं किंवा कसे। तर बऱ्याच गोष्टी मॅच झालेल्या आहेत, परंतु त्यासोबतच त्यांच्या मोबाईलची आपण सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीने जी ॲनालिसिस केलेली आहे त्याच्यामध्ये जे सोशल मीडियावर काही चॅटिंग मिळून आलेल्या होत्या, जे पाकिस्तानी नागरिक दिसत आहेत प्रायमा फेसी त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या चॅटिंग्स प्रायमरीली थोड्या म्हणजे लव्ह अँगल जो असतो अफेअरचा त्या दृष्टीने झालेल्या दिसत आहे। सुरुवातीला काही बिझनेसबद्दलही त्यांनी चॅटिंग केलेली दिसत आहे। त्यामुळे आत्तापर्यंत स्पष्टपणे असं क्लिअर होत नाही आहे की यांनी कुठली संवेदनशील माहिती आपली तिकडे शेअर केलेली असू शकते किंवा कसे। त्या अनुषंगाने आपण अधिकचा तपास करत आहोत। यामध्ये इतरही ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्या देखील इन्व्हॉल्व झालेल्या आहेत, तेही त्यांच्या अँगलने याचा तपास करत आहेत आणि ग्राउंडवरील त्यांनी सांगितलेली माहिती ग्राउंडवरील माहितीसाठी मॅच होते किंवा कसे हे व्हेरीफाय करत आहेत। सर, आपण काश्मीर आणि त्यातल्या कारगिलमधून LOC क्रॉस करणं हे स्थानिक मदतीशिवाय शक्य नाही, तर या दृष्टीनं तुम्ही काही तपास करतात का? तिला स्थानिक लोकांनी काही मदत केलेली आहे का? आणि तिला काश्मीरच्या या सगळ्या भौगोलिक याची माहिती होती का? ती कुठल्या मार्गानं कुठल्या गावातून LOC क्रॉस करून गेलेली? बघा, प्रायमरी तपासात एक गोष्ट तर निष्पन्न झालेली आहे की त्यांना मोबाईलमधील चांगलं नॉलेज आहे। जे महिला आरोपी आहे त्यांना ते गुगल मॅप्सचा चांगला वापर करतात, गुगल सर्चचा चांगला मॅप करताना दिसून येत आहे। तर बऱ्याच गोष्टी त्यांनी सर्च केलेल्या आहे की समजा अमृतसर आहे, अमृतसर टू श्रीनगर कसे जायचे, हे अशा प्रकारचे सर्च त्यांनी केलेले आहे। ट्रेन कुठेपर्यंत अवेलेबल आहे, तर एक तर टेक्नॉलॉजीचा त्यांनी वापर केलेला आहे। ते जे ॲप आहेत मोबाईलमध्ये त्याचा कुठल्या एखाद्या एजन्सीने इन्स्टॉल केलेले असू शकतात किंवा कसे, ते आत्ता आपण बिलकुल सांगू शकत नाही आहेत। त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपणही मोबाईल हँडल करत असताना काही अनव्हेरीफाईड लिंक्स असतात, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काही ॲप्स इन्स्टॉल होत असतात, गेम्स इन्स्टॉल होत असतात। तर ते त्या प्रकारचे काही2 ॲप आहेत, तर ते नक्की कुठलं सोर्सचे आहेत, ते इन्स्टॉल केलेले आहेत किंवा कसे, ते एकदा फॉरेन्सिक्सची ॲनालिसिस झाल्यानंतरच स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।